एव्हरीवन. आजकाल पाहिलं ना फार गरम होते, खूप जास्त म्हणजे उष्णता वाढलेली आहे आणि खूपच जास्त पाऊस पडतोय, खूपच जास्त थंडी वाजते. म्हणजे तिन्ही क्लायमेट आपले नीट नाही आहेत. मग अशा वेळेस आपलं पर्यावरण बिघडलेलं आहे. मग हे पर्यावरण बिघडवण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत. हे पर्यावरण जे बिघडलेलं आहे किंवा आपण जे बिघडवायला कारणीभूत आहोत, यांच्यासाठी काही कायद्यामध्ये सुविधा आहे का? तर आहे. याच्यासाठी पर्यावरणाविषयक कायदे बनवलेले आहे, एन्व्हायरमेंटल लॉ. तर या कायद्यामध्ये काय काय केलेलं आहे? फॉरेस्ट ॲक्ट आहे, जंगल कसं वाचवायचं आहे त्याचे कायदे आहेत, पाणी कसं चांगलं ठेवायचं याचे कायदे आहेत, हवामान कसं चांगलं ठेवायचे याचे कायदे आहेत, शिवाय वायू कायदे आहेत किंवा जमिनीविषयीचे कायदे आहेत. तर असे जे छोटे 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 कायदे आहेत त्यांचं सगळ्यांचं मिळून एन्व्हायरमेंटल लॉ बनतो. हा जो आहे तो लॉच्या स्टुडंटसाठी अभ्यासाला उपयुक्त तर आहेच, पण सामान्य जे लोक आहोत आमच्यासारखे त्यांच्यासाठी काय तर आपल्याला माहिती असायला पाहिजे की ध्वनी प्रदूषण झाले किंवा एखादा व्यक्ती DJ वाजवते तर त्याच्यासाठी आपल्याला काय कायदे आहेत बाबा, आपण याच्यापासून कसं स्वतःला वाचवू शकतो. तर हे सगळं कळण्यासाठी कायदे जे आहेत एन्व्हायरमेंटल लॉ, हे लॉ स्टुडंटसाठी उपयोगीच आहे. त्यांना हा विषय आहे, जवळजवळ 100 मार्कासाठी हा विषय आहे. जरी पॅटर्न बदलला असेल, 70-30चा आलेला असेल तरी पण 30 मार्कांचंही त्यांना इंटरनल मार्क्स आहेत आणि एक्सटर्नल मार्क्स जे आहेत ते 70 मार्कांचे आहेत. त्याच्यामध्ये पर्यावरणविषयी कायद्यांवर प्रश्न विचारले जातात. हा कायदा अतिशय महत्त्वाचा आहे. अगदी आपल्या स्कूल डेजपासून आपण पर्यावरणविषयक कायदे शिकत असतो, पर्यावरणाच्या संरक्षणाचे कायदे शिकत असतो. तर हे सगळे कायदे आपण आता नेक्स्ट लेक्चरपासून माझ्या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहात. म्हणजे एक एक टॉपिक घेऊन आपण तो एक्सप्लेन करूया, जो कॉमन लोकांनासुद्धा कळेल की काय कायदे आहेत. आणि शिवाय जे लॉचे स्टुडंट आहेत त्यांना कॉमनली मी प्रश्नोत्तराच्या स्वरूपात बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून प्रश्न विचारायचे, प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं आहे आणि त्या उत्तर आपल्याला मार्क्स तर मिळायलाच पाहिजे, शिवाय त्याचा अर्थही आपल्याला नीटनेटका कळायला पाहिजेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे जे केस लॉज आहेत ते पण मी वापरलेले आहेत. तर अशा पद्धतीने काही नोट्स प्रिपेअर केलेल्या आहेत आणि तुम्हाला पर्यावरणविषयक कायदे मी पुढच्या लेक्चरपासून सुरू करणार आहे. थँक्यू.